नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1 लाख रुपयेपर्यंत मदत होऊ शकते. म्हणजे 1 लाख रुपयेपर्यंत 100% अनुदानावर ही मदत तुम्हाला मिळू शकते. याबद्दल आपण सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आपल्या गावात लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, जागा नसल्यामुळे घरकुलसाठी पात्र असून सुद्धा ते लाभार्थी घरकुलपासून वंचित राहत आहे. अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळवून द्यावं म्हणून घरकुलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी गावामध्ये जागा असेल तर ती खरेदी करण्यासाठी सरकार आता तुम्हाला मदत करणार आहे. 1 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला मदत करणार आहे सरकार. त्यामुळे इथे कोणत्या प्रकारे मदत करणार आहे, काय शासन निर्णय आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. 1 लाख रुपयांची मदत दिली जावी, या कसल्या पद्धतीची परतफेड किंवा कर्जसुद्धा इथे नाही. त्याच्यामुळे इथे संपूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका. तुम्ही इथे पाहू शकता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीन 1 लाख रुपयाचे अनुदान आहे. आता इथे किती 1 लाख रुपयांचे अनुदान तुम्हाला मिळू शकते. तर बरेच जणांचे मला इथे कमेंट सुद्धा आले होते की आमच्याकडे जागा नाही, पैसा नाही, तर आम्ही काय करावं. तर इथे तुमच्यासाठी इथे महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही जागा खरेदी करू शकणार आहात. कारण पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1 लाख रुपयांचे इथे अनुदान भेटणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तरी ते पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयाच्या मदतीवरून 1 लाख रुपयेपर्यंत इथे निर्णय घेण्यात आला आहे. इथे सविस्तरपणे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदी आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तरी ते अनुदान देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर या अंतर्गत जे वेगवेगळे योजना आहे ते राबविली जात आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना आहे, शबरी आवास योजना आहे, आदिम आवास योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत आहे. तर आता तुम्हाला इथे जागेअभावी इथे पात्र लाभार्थी आहे ते वंचित राहत होते. यासाठी सरकारने इथे स्वतःहून 1 लाखापर्यंत मदत देणार आहे अशी सांगितलेली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयेपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नगरीकरणामुळे सद्यस्थितीत जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही संपूर्ण माहिती आहे. आता ही माहिती कधी काढली आहे तुम्ही पाहू शकता. इथे शासन निर्णय आहे, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. मंत्रिमंडळ निर्णय आहे. जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे मंत्रिमंडळ निर्णय आहे, गव्हर्नमेंटचा निर्णय आहे. त्याच्यामुळे इथे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1 लाख रुपयेपर्यंत अनुदान भेटू शकतं. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल, अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. धन्यवाद.